काही जणांना पिरियड्स येणार म्हटलं की अक्षरशः अंगावर काटे येतात, कारण त्यांना पिरियड्समध्ये एवढा त्रास होतो की ते असह्य असतं. पिरियड्समध्ये ओटीपोटामध्ये लोअर एब्डॉमनमध्ये खूप जास्त प्रमाणात पेन होणं, सिव्हिअर पेन, कंटिन्युअसली कळा मारणं, कंबर भरून येणं, कंबर दुखणं, एवढं की चालायला सुद्धा त्रास होतो, सतत बेडवर पडून राहावं लागतं, पायात गोळे येणं, चक्कर येणं, जास्त मळमळणं, खूप उलट्या होणं, असं सगळं जर तुमच्यासोबतही होत असेल तर ते नॉर्मल नाहीये आणि प्लीज हे सगळं सहन करणं बंद करा. ह्या सगळ्यांवर उपाय सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात आधी काय करायचं, पिण्याच्या पाण्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये 1 छोटा चमचा सुंठ पावडर टाकायची, त्यासोबत मूठभर पुदिन्याची पानं टाकायची आणि 1 चमचा गूळ. हे सगळं मिक्स करायचं आणि दिवसभर हे पाणी थोडं थोडं सिप्स पीत राहायचं. हे पिरियड्स येण्याच्या 3-4 दिवसा आधीपासूनच घ्यायला सुरुवात करायची. दुसरं म्हणजे शतावरी कल्प, रोज दुधामध्ये 2 चमचे टाकून हे घ्यायचं आहे. जर तुम्हाला शुगर जास्त असेल, डायबिटीज असेल, ओबिसिटी असेल तर तुम्ही शतावरी कल्पच्या ऐवजी शतावरी घृत म्हणजे शतावरीने सिद्ध केलेलं तूप हे घेऊ शकता. तर गाईचं साजूक तूप हे खूप उत्तम आणि गुणकारी असतं, ह्याला आहारामध्ये इन्क्लूड करा. रोज सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा असं हे तूप घ्या. पाण्यामध्ये, दुधामध्ये किंवा चपातीला लावून, वरण भातात कशावर पण हे तूप आहारामध्ये इन्क्लूड करा. त्यानंतर ओटीपोटाला तेलाने मालिश करणे. काय करायचं, बला तेल घ्यायचं, एका वाटीमध्ये गरम करायचं आणि रात्री झोपताना कोमटच असं हे तेल बेंबीला आणि त्याच्या आजूबाजूला सर्क्युलर मोशनने असं हळूहळू दबावाने मसाज करायचा 5 ते 10 मिनिटं. सकाळी सुद्धा आंघोळीच्या आधी ओटीपोटाला तेल लावायचा, हलका मसाज करायचा आणि अर्ध्या तासानंतर आंघोळ करायची. आंघोळ करताना गरम पाण्याने हे तेल धुवून घ्यायचं. हे तुम्हाला पिरियड्स येण्याच्या 4-5 दिवसा आधी करायचं आहे. पिरियड्समध्ये कोणत्याही प्रकारचं मालिश करणं हे अलाउड नाहीये. नेक्स्ट काय करायचं, 2 कप पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा ओवा, 1 चमचा दालचिनी असं हे मिक्स करायचं. रात्रभर भिजत ठेवायचं. दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून घेऊन उकळून घ्यायचं. 2 कपाचं 1 कप पाणी करायचं आणि ते 1 कप पाणी पिऊन घ्यायचं. सगळं ट्राय करा आणि किती फायदा होतो हे मला नक्की कळवा. आहारामध्ये काय चेंजेस करायचे, तर प्रोस्टाग्लॅंडिन कमी करणारे काही पदार्थ आहे, जसे फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशी. अळशी ही भाजून रोस्ट करून त्याची पावडर करून रोज 1 चमचा पावडर घ्यायची आहे. ती तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घेऊ शकता. त्यानंतर चिया सीड्स हे सुद्धा 1 चमचा पाण्यामध्ये विरघळून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर येतं अक्रोड, 1 ते 2 अक्रोड तुम्ही रोज खाऊ शकता. सुरू होण्याच्या 3-4 दिवसा आधीपासूनच तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करा. त्यानंतर येतं मॅग्नेशियम रिच फूड. मॅग्नेशियम वाढवण्यासाठी केळी हा सर्वात उत्तम पदार्थ आहे, तर रोज 1 केळी खाल्ली तरी चालेल किंवा मग मॅग्नेशियम सप्लिमेंट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. वातूळ पदार्थ खाणं हे कमी करा, जसं वांग, बटाटा, वटाणा, छोले, चणे, चवळी ह्या सगळ्या गोष्टी कमी आणि फळभाज्यांचं प्रमाण वाढवा. थंड पाणी फ्रीजमधून काढल्या पाणी पिणं किंवा कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड मिल्क शेक्स, कोल्ड ज्युसेस हे सगळं पिणं एकदम बंद